गुड मॉर्निंग गाईज. तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आहे गुरुवार आणि तारीख आहे आज 29. तर आज आपण चाललो आहे माझ्या गावाला. तर टाकळी आजी हे माझ्या गावाचं नाव आहे आणि पुणे शहरापासून एक 70 किलोमीटर अंतरावर शिरूर तालुक्यामध्ये माझं गाव आहे. तर आज जाण्याचं कारण की गावाला घराचं काम चालू आहे आपल्या. आपण एक कोर्टयार्ड पद्धतीचं एक म्हणजे आपल्या परिसरामध्ये पहिल्यांदाच आपण असं एक काम करतो आहे. तर मित्रांनो, गावाला आपली शेती आहे. एक 10 एकर आपली शेती आहे, बागायत शेती आहे गावाला. त्याच्यामध्ये डाळिंब, कांदा, मका, त्याच्यानंतर खरबूज. आता मागच्या वर्षी आपण खरबूज घेतलं होतं. मागच्या वर्षी म्हणजे मे महिन्यामध्ये आपलं खरबूज होतं. तर प्रत्येक आठवड्याला जावं लागतं गावाला, बघावं लागतं की काय चाललं आहे शेतामध्ये, कसं काम चाललं आहे, का व्यवस्थित चाललं आहे. त्याच्यानंतर खतं असतात, ती खतं घेऊन द्यावी लागतात. तर त्याच कामासाठी आणि आपल्या घराच्या काम चालू आहे गावाला, त्यासाठी पण आज आपण गावाला चाललेलो आहे. तर जाताना मी तुम्हाला रूट दाखवेलच. तर मित्रांनो, 2 दिवसापासून पाऊस थांबला आहे, बट गाडीची भरपूर वाट लागली. इथे कुठेतरी वर काम चालू होतं आणि गाडीवर आपल्या माती पडली होती, हे बघू शकता. आणि माती पडल्यानंतर त्यांनी परस्पर पुसून घेतलं आहे. तो हे असे स्क्रॅच पडलेत आपल्या गाडीवर. ही माती अशी सो आता पहिलं आपण गाडी वॉश करून घेऊ, कारण की कोकणातून आल्यापासून मी गाडी वॉश केलेली नाही आहे आणि गाडीवर स्क्रॅच खूप पडलेत. वरती काहीतरी काम चालू होतं आणि त्याची पूर्ण घाण गाडीवर पडली आणि त्या लोकांनी परस्पर गाडी पुसून घेतली, त्यामुळे भरपूर स्क्रॅच पडलेत गाडीला. सो आपण पहिली गाडी धुवून घेऊ आणि त्याच्यानंतर बघू आपण बोनट जर रबिंग पॉलिशिंगने जर ते स्क्रॅच निघत असतील तर ते स्क्रॅच आपण काढून घेऊ. वॉशिंग सेंटर लावलं आहे आपण आता. बोनट सांगितलं आहे मी रबिंग आणि पॉलिशिंग करायला. रबिंग झालेलं आहे, गाडीचं पॉलिश राहिलेलं आहे. जे स्क्रॅच पडले होते ते सर्व निघून गेलेत आणि वॉश झाल्यानंतर आता ते पॉलिश करून घेतो. तुम्ही जर पिंपरी एरियामध्ये राहत असाल तर तुम्ही विजिट करू शकता. फक्त 700 रुपये घेतले माझ्याकडून बोनट रबिंग पॉलिशिंग करायचं, कार वॉशचं. पिंपरी गुरुमध्ये जवळकर रोड आहे, ते शॉप आहे वॉशिंग सेंटर, जवळकर वॉशिंग सेंटर म्हणून. वॉश झाली आपली गाडी, रबिंग पॉलिशिंग पण झालं आहे, एकदम व्यवस्थित करून दिलं आहे त्यांनी.
सो ट्रॅफिक. सो आता मी गावाला निघलो आहे. 2 वाजलेत. एक 3:30 पावणे 4पर्यंत मी गावाला पोहोचेल. तसं काही गावाला काही महत्त्वाचं काम नव्हतं, फक्त आपल्या घराचं काम चालू आहे. आपल्याला बघायचं होतं कुठपर्यंत काम आलेलं आहे. सीट बेल्ट लावतो गाईज. 1177 आणि आपली पण 1177 होंडा सिटी आणि सियाज. तर मित्रांनो, आळंदीमध्ये पोहोचलो आहे आपण आता. हे बघू शकता, तिकडे आळंदीचं मंदिर आहे आणि ही इंद्रायणी नदी. तर दावडी क्रॉस केलं आहे आपण आणि आता पाबळच्या दिशेने चाललो आहे. तुम्ही हा व्ह्यू बघू शकता. कॅमेऱ्यात तेवढं कॅप्चर होते का माहीत नाही, पण प्रत्यक्षामध्ये जो पाऊस पडून गेला त्याच्यामुळे जे डोंगरावर हिरवळ आली आहे, एक नंबर वाटतंय. सगळं हिरवंगार झाले मे महिन्यामध्ये. मित्रांनो, आठवडाभर पुण्यात काम केल्यानंतर असं गावाला एक दिवस जरी येऊन गेलं ना, पूर्ण आठवड्याचा स्ट्रेस निघून जातो. कारण की पुण्यामध्ये ट्रॅफिक, कंटिन्यू काम, स्ट्रेस, ह्या सगळ्या गोष्टींना आपण रोज फेस करतो. बट असं गावाला जाताना ज्यावेळेस आपण हे सगळं असं मोकळं रान, अशी शेती जेव्हा आपण पाहतो, त्यावेळेस एक वेगळाच आनंद, एक वेगळीच ऊर्जा आपल्याला मिळते. मस्तानीची जी कबर आहे तर ही ह्याच पाबळमध्ये आहे. आता आपल्याला वेळ नाही आहे, त्याचा मी एक वेगळा ब्लॉग बनवेल कधीतरी. त्याच्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन देईल बाबत आणि सर्वच गोष्टी. आता इकडेच लेफ्ट साईडला एक मुस्लिम कब्रस्तान पाबळ, याच्याच पुढे इथे ते बघू शकता तुम्ही, व्हाईट कलरमध्ये जी हेच इथे मस्तानीची कबर आहे. एक वेगळा मी डिटेल ब्लॉग करेल, त्याच्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण माहिती देईल. आणि हा सरळ रोड आता आपण ज्या रोडने चाललो आहे तो पुढे बेल्ल्याला जॉईंट होतो. बेल्ल्याला जातो हा रोड पुढे. जो अष्टविनायक महामार्ग आपण जो झाला आहे आता एवढ्यामध्ये, तर त्या अष्टविनायक महामार्गाचाच हा एक भाग आहे. आता पुढे एक चौक लागेल, तर जो तिकडून आलेला रोड आहे आपल्या जो राईट साईडने, तो रांजणगाववरनं आलेला आहे. आणि तो जिकडे जे लेफ्टला जाईल तो तिकडे नारायणगावला जाईल असं आहे. आणि हा पुढे बेल्ल्याला जातो. पूर्वी हा रोड खूप खराब होता, म्हणजे एक साधारण 4-5 वर्षापूर्वी. बट आता भरपूर बदल झालेले आहे रोडमध्ये. गाडी पहिला आम्हाला गावाला जायला तसं ट्रॅफिक एकूण एकच झालं आहे, कारण की आता ट्रॅफिक पण भरपूर वाढलेलं आहे. आळंदीपर्यंत तर ट्रॅफिकच लागतं. आता मला आळंदीमध्ये यायला जवळजवळ तासभर लागलं आहे. आणि आपण काहीतरी 2 वाजता निघलो होतो. 2:15 आपण निघलो होतो पुण्यातून, म्हणजे आपल्या घरापासून. आणि आता वाजलेत 3:30. अजून एक अर्धा तासामध्ये आपण पोचून जाऊ. बट हा जो व्ह्यू आहे एक नंबर.
आता मागच्या वर्षी म्हणजे ह्याच वर्षी आता फेब्रुवारी मार्चमध्ये आपली कांद्याची चाळ भरली आहे. जवळजवळ आपल्याकडे 20-21 गाळे आहेत कांद्याचे, आणि यावर्षी आपण अजून 10 गाळे वाढवणार आहे, कारण की आपलं क्षेत्र पण भरपूर वाढलेलं आहे आता. सो कांदा जागेवर देण्यापेक्षा तो आपण साचून ठेवलेला कधीही चांगलं, कारण की ज्यावेळेस सगळ्यांचा कांदा निघतो त्यावेळेस त्याला काही मार्केट नसतं. 10-12 रुपये किलोनी कांदा जातो. बट जर तुम्ही साचवला आणि कांद्याची कमतरता जेव्हा भासू लागते तेव्हा कांद्याचा रेट चांगला वाढतो. सो आम्ही दरवर्षी कांदा साचून ठेवतो, आणि चांगला भाव एक 27-28 रुपये किंवा 30-32 पर्यंत गेला आम्ही तो देऊन टाकतो कांदा. तर हाच तो चौक आहे. हा जो स्ट्रेट रोड जातो तो बेल्ल्याला, इकडे रांजणगावला जातो राईट साईडला, आणि जो माझ्या मागे आहे तो जातो नारायणगावला. इथून एक 25 किलोमीटरवर रांजणगाव गणपती आहे, म्हणजे अष्टविनायक मंदिरांपैकी एक असं रांजणगाव. सो गाईज, आपण आपल्या शेतामध्ये आलो आहे. हे आपला डाळिंब, ही जवळजवळ आपली 1,500 डाळिंबाची झाडं आहेत. आणि तिथून आपलं जे क्षेत्र चालू होतं, तर इकडे मागे जो घास आहे तिथपर्यंत, आणि तिकडून ते जे तुम्हाला घर दिसतंय तिथून रोडपर्यंत असं आपलं क्षेत्र आहे. जवळजवळ 7-7.5 एकर क्षेत्र आहे आपल्या इथे. अजून पण आपलं एक फार्म आहे की जे इथून 1-2 किलोमीटरवर आहे. 6 एकर आहे ते. तिकडे पण डाळिंब आहे. तर सध्या तिकडे मका लावला आहे. आणि हे जे समोर दिसतंय तुम्हाला, ते आपल्या घराचं काम चालू आहे, आपल्या फार्म हाऊसचं काम चालू आहे. एक 2 आठवडे झालेत काम चालू होऊन. आता प्रत्येक वेळेस गावात आल्यानंतर तुम्हाला बघायला भेटेलच किती काम झालं आहे ते. सो मला जर माझे ब्लॉग्स आवडत असतील तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. आता मक्याचं नियोजन चाललं आहे. पावसाळ्यामध्ये जो आपण खातो भुट्टा, त्याचं नियोजन चालू आहे आता. तर आज पूर्ण नांगर निघून आणि रोटरून होईल शेत. हा जो पट्टा दिसतोय ते, तर इथे पहिला आपला खरबूज होता पूर्ण. त्यावेळेस खरबुजाला काही मार्केट भेटलं नाही म्हणावं तसं. सो
याच्यातले जे वेल काढून टाकले जाणार आहेत आणि याच्यामध्ये मक्याचं बी टाकलं जाणार आहे आणि पलीकडे जी पारंपरिक लागवड होती मक्याची ती करणार आहे मागे तिथपर्यंत, जी तुम्हाला विहीर दिसते तिकडेपर्यंत. आपण आता विहिरीकडे जाऊन येऊ, तुम्हाला विहीर दाखवतो. आता पुढच्या वर्षी मे मध्ये जे फळ येईल ते आपल्या झाडांचं पहिलं फळ असणार आहे. आता रविवारी याची पूर्ण छाटणी होईल. मी असणार आहे रविवारी. छाटणी होताना मधून रोटरून घेतलं जाईल आणि नंतर फवारण्या चालू होतील याच्या, म्हणजे फुल लागून फळं लागेल पुढच्या वर्षापर्यंत. हे पण आपलं क्षेत्र आहे. लहानपणी जेव्हा वडील शेतामध्ये यायचे कधी, तेव्हा ह्याच झाडाखाली आम्ही बसायचो. खूप आठवणी त्या झाडाखाली. जेवण वगैरे करायचो आम्ही, बसायचो, आराम करायचो. इकडे आपण आता मका लावून टाकणार आहे आणि ही आपली डीपी आणि ही आपली विहीर. काठोकाठ भरली विहीर, भरपूर पाऊस झालेला आहे. ही जवळजवळ माझ्या अंदाजे एक 70 ते 80 फूट खोल आहे विहीर. ही जास्तच असेल. आता धसणं चालू झालं आहे. आणि एक दिवस जाऊन पूर्ण क्षेत्र रोटरून घेतील. आता रोटरल्यानंतर मग साऱ्या पडतील आणि मग त्या साऱ्यामध्ये बी टाकून घेतील.
संध्याकाळचे 7:56 झालेत आणि आता आपण परत पुण्याला निघलो आहे. साधारण 2 तासामध्ये मी पोहोचून जाईल. तर 10:15 वाजलेत आणि घरी पोचलो मी. गाडी पार्क केली आहे. आता गाडीतून सगळे ड्रोन वगैरे कॅमेराज भरतो. जर तुम्हाला मित्रांनो हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि जर तुम्हाला काही सजेशन्स सुचवायचे असतील तर तेही तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आपण नक्कीच पुढच्या ब्लॉगमध्ये त्या ज्या काही गोष्टी तुम्ही सांगसाल त्या नक्कीच सुधारू. तर गुड नाईट मित्रांनो, टेक केअर, चलो बाय बाय.